नमस्कार. महाराष्ट्रभरामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते आहे आणि त्यासोबतच राज्यातले निर्बंध लागू करण्यासाठी प्रशासन खूप वेगवान प्रयत्न करत आहे. काही शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे, काही शहरांमध्ये अंशतः संचारबंदी आहे. आता काही शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यासंबंधीची कारवाई चालू आहे. लॉकडाऊन हा शब्द कोरोनावरचा उपचार असाच अर्थाने घेतला जातो आहे, पण खरंच हा लॉकडाऊन कोरोनावरचा उपचार आहे का, हाही मोठा प्रश्न आहे. म्हणजे ज्या वेळेला संपूर्ण बंद होतं त्या काळामध्ये रुग्णसंख्या वाढलेली होती. म्हणजे ज्या वेळी लॉकडाऊन उठवण्यात आलं आहे किंवा बंदी शिथिल करण्यात आलेली आहे त्या काळामध्ये आकडेवारी ही वाढती राहिलेली आहे. फक्त मधला काळ ही आकडेवारी कमी झालेली होती. याचा अर्थ स्पष्ट आहे की उपाययोजना लॉकडाऊन करण्यापेक्षा सुद्धा आणखी काही करणं आवश्यक आहे. असो, सरकार लॉकडाऊन लावणे आणि कोरोनाची रुग्णसंख्या वाढते असल्याबद्दल चिंता व्यक्त करत आहे, लॉकडाऊन करण्याचा विचार करत आहे. त्याबाबतची काही स्थिती आणि राजकीय त्यावर झालेल्या प्रतिक्रिया याचा देखील अभ्यास करणं आवश्यक आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही राजकीय नेत्यांनी जसे नारायण राणेंचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी ज्या काही प्रतिक्रिया सभागृहामध्ये व्यक्त केलेल्या आहेत, सभागृहामध्ये जे काही बोललेले आहेत तेही खूप गंभीर आहे. आणि त्याविषयी जर विचार केला तर आपल्याला हे लॉकडाऊन किंवा हे वाढती रुग्णसंख्या किंवा कोरोनाचा वाढता प्रभाव यावर सरकार जे काही बोलत आहे त्याबाबतची स्पष्टता होईल. राज्यामध्ये आताच्या काळामध्ये काही निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. मॅक्झिमम ह्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. जशी नवी मुंबईची निवडणूक स्थगित आहे, औरंगाबादची निवडणूक स्थगित आहे, आणखी बऱ्याचशा निवडणुका अशा आहेत ज्या स्थगित आहेत. या स्थगितीचं कारण कोरोनाचा वाढता प्रभाव हे आहे. पण त्याच काळामध्ये भारतीय निर्वाचन आयोगानं अनेक निवडणुका देशभरामध्ये घेतलेल्या आहेत. यासोबत काही सहकारी संस्थांच्या निवडणुका देखील स्थगित झालेल्या आहेत, काही मार्केट कमिट्यांच्या निवडणुका स्थगित झालेल्या आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका स्थगितीकडे चाललेल्या आहेत. ही स्थिती का होते आहे? या निवडणुकांच्यावरती म्हणजे कोणत्या निवडणुका स्थगित होत आहेत आणि कोणत्या निवडणुका होत आहेत याचा विचार जर केला तर निवडणुकांमधला पराभव हा सरकारी पक्षाला या कोरोनाचा प्रभाव वाढता दाखवण्यासाठी आवश्यक वाटतोय का, हे देखील तपासलं पाहिजे. म्हणजे ज्या संस्थांमध्ये अडचणीच्या सर्वसाधारण सभा होतील त्या देखील स्थगित करायच्या, निवडणुका स्थगित करायच्या आणि लोकांच्या रोषाला सामोरं जायचंच नाही, अशी काही रणनीती आहे का, याबाबतची शक्यता देखील विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आलेली आहे. हे सगळं म्हणजे विरोधी पक्ष जो आरोप करतोय तो सगळ्याच्या सगळा जर खरा मानला किंवा मानला नाही, दोन्ही गृहीत धरलं तरीही खरा मानला तर प्रकरण गंभीर आहे. म्हणजे केवळ लोकभयानं जर निवडणुका टाळण्यासाठी कोरोनाची संख्या वाढवली जात असेल तर हे अडचणीचं आहे आणि तसं नसेल तर कोरोना वाढतोय म्हणून अडचणीचं आहे. खरं तर कोरोनाची संख्या वाढते आहे, कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. हे मुळात मधल्या काळामध्ये म्हणजे अनलॉकच्या पिरियडमध्ये कोरोना बाधितांची संख्या कमी झाली, ती चाचण्यांचं प्रमाण कमी केल्यामुळं, आणि आता ती वाढते आहे ती चाचण्यांचं प्रमाण वाढवल्यामुळं. मग चाचण्यांचं प्रमाण कमी का केलं आणि वाढवलं का, हे देखील प्रश्न अनुत्तरित आहेत. आणि याहीपेक्षा ज्या मोठ्या अर्थकारणावर आपण लक्ष घातलं पाहिजे ते अर्थकारण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कोरोनाच्या विषयामध्ये आपण एक गोष्ट प्रामुख्यानं बघतोय, जी आकडेवारी देखील आपल्याला समोर मांडायची आहे की 1000 प्लास्टिक खुर्च्या ज्या भाड्यानं घेण्यात आल्या होत्या त्याचं भाडं 4 लाख रुपये झालेलं आहे. म्हणजे किती दिवस या खुर्च्या वापरल्या गेल्या, याच्या बदल्यामध्ये 4 लाख रुपयामध्ये किती खुर्च्या येऊ शकल्या असत्या. म्हणजे एका जम्बो कोविड सेंटरवरती 4 लाख रुपये हे प्लास्टिक खुर्च्यांचं भाडं झालेलं आहे. 1000 खुर्च्यांचं 150 लाकडी टेबल त्याचं भाडं 6,75,000 रुपये झालं आहे. म्हणजे 6,75,000 रुपयामध्ये किती लाकडी टेबल विकत घेता येऊ शकले असते, एका टेबलची किंमत किती असते, मग त्या 150 टेबलांचं भाडं किती होईल, त्याचा खर्च किती होईल, याचाही विचार होण्याची आवश्यकता आहे. 1200 रुपयाला एक थर्मामीटर बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे. म्हणजे 1000 ते 1200, फार फार तर 1500 अशी त्याची किंमत आहे. पण जम्बो कोविड सेंटरवरती हेच थर्मामीटर म्हणजे तापमापक त्याची किंमत 6,500 रुपये लावण्यात आलेली आहे. 6,500
म्हणजे 3 थर्मामीटरच्या अपेक्षा सुद्धा अधिक, 3 काय 4 थर्मामीटरच्या किमतीमध्ये एक थर्मामीटर विकत घेतलेला आहे. म्हणजे इमर्जन्सी आली, घाईची स्थिती आली की प्रचंड मोठी खरेदी करता येऊ शकते आणि किती थर्मामीटर घेतले असतील याचा अंदाज व्यक्त करणं कठीण आहे. साधारणतः 2200 रुपयाचं डेड बॉडी बॅग असते एक, म्हणजे डेड बॉडी ज्यात रॅप केली जाते, घातली जाते आणि ती दिली जाते. म्हणजे कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून PPE किटसारखी जी एक बॉडी असते त्यातून संसर्ग होणार नाही अशी बॅग असते. ही बॅग 2200 रुपयाला सरसकट खरेदी केली जाते. अगदी अशा स्वरूपाच्या बॅग मिलिटरीसुद्धा खरेदी करते. पण हीच बॅग 6719 रुपयाला खरेदी केल्याचं समोर आलेलं आहे. आता ह्या मुंबईतल्या बाबी समोर येत आहेत ज्या विधानसभेत मांडल्या जात आहेत, पण गडबड अशी आहे की अनेक जिल्ह्यांवरती जी खरेदी होती आहे, जे भाड्यानं आणलं जातं आहे ते समोरच येत नाही आहे. म्हणजे कोरोनाच्या नावाखाली अनिर्बंध पद्धतीनं खरेदी करायची, वाटेल त्या दरानं खरेदी करायची अशी ही स्थिती आहे. म्हणजे एका जिल्ह्यात तर खरेदीचा विभाग सांभाळणाऱ्या लेखापालानं आपलं 3 मजली घर बांधल्याची माहिती आहे. बरं, माहितीच्या अधिकारामध्ये अधिक माहिती मागितली तर ती कशाही स्वरूपात टाळली जाते आणि शेवटी टाळल्यानंतर जर काय होत असेल तर फार तर 5-10 हजाराची शास्ती लागते. जिथे कोट्यावधीची खरेदी होती आहे, ज्यात लक्षावधीचा घोटाळा होतो आहे, तिथे 5-10 हजाराची शास्ती लागणं हे प्रशासनासाठी फारसं काही नुकसानीचं ठरणार नाही आहे. मग कोरोना रुग्णांची वाढती संख्या दाखवणं किंवा दिसणं किंवा होणं आणि लॉकडाऊन होणं हे प्रशासनासाठी फायद्याचं आहे का, आर्थिक घोटाळ्यासाठी फायद्याचं आहे का, हे देखील विचारलं पाहिजे आणि तशी शंका लोकांच्या मनामध्ये निर्माण होते आहे. बरं, या लॉकडाऊनवर म्हणजे या सगळ्या एकूण कोरोनावर निर्बंध घालण्यासाठी जी प्रक्रिया राबवली जाते आहे आणि ज्यावरती आक्षेप व्यक्त केला जातो आहे ती प्रक्रिया म्हणजे या सगळ्या माहितीचं डॉक्युमेंटेशन करणे, एकत्रीकरण करणे याची जबाबदारी राज्य सरकारनं खरं तर वैद्यकीय विभागावर म्हणजे आरोग्य विभागावर द्यायला हवी. नाहीच जमलं तर वैद्यकीय शिक्षण विभागावर द्यायला हवी आणि तेही नाही जमलं तर शिक्षण विभागातल्या डॉक्युमेंटेशनमध्ये एक्सपर्ट असलेल्या मंडळींच्याकडे द्यायला हवी. पण या डॉक्युमेंटेशनची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्याकडं म्हणजे मोबलवारांच्याकडे दिलेली आहे. बरं, MSRDCकडं अशा वैद्यकीय स्वरूपाचं डॉक्युमेंटेशन करण्याची क्षमता आहे का, हा देखील प्रश्न आहे. आता हे ज्यांच्याकडे क्षमता नसल्यामुळं त्यांनी देखील वेगळी कंपनी त्यात नियुक्त केली आणि अशा कंपनीच्याकडून लक्षावधी रुपये देऊन डॉक्युमेंटेशनचं काम चालू आहे. कदाचित ही संख्या कोट्यावधी रुपयांमध्ये असू शकेल. म्हणजे खरेदी करताना गडबड, डॉक्युमेंटेशनमध्ये गडबड, अशी प्रत्येक विषयामध्ये गडबड आपल्याला ह्याच्यामध्ये दिसते आहे. आता काही गोष्टी ज्या नारायण राणेंच्या सुपुत्रांनी सभागृहामध्ये मांडलेल्या आहेत त्या देखील खूप गंभीर आहेत आणि महत्त्वपूर्ण आहेत. यात ते असं विचारतायत की या सगळ्या प्रोसेसमध्ये जम्बो कोविड सेंटरची जबाबदारी, त्याची खरेदी, त्याचं व्यवस्थापन ही कोणती माणसं सांभाळत आहेत, म्हणजे कोणत्या माणसांवरती जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांनी काही लोकांची यादी दिली आहे. ते म्हणतात की डिनो मोरिया कोण आहेत, त्यासोबत केतन कदम, पुणा पारेख, आदित्य झवेरी या काही लोकांची नावं ती मुद्दाम घेत आहेत आणि ही सगळी माणसं कोणाच्या जवळची आहेत हा देखील प्रश्न विचारत आहेत. आणि त्यांचा सगळ्यात मोठा आक्षेप आहे तो वरुण सरदेसाई या व्यक्तीवरती. हे वरुण सरदेसाई कोणत्या अधिकारात सगळ्या सरकारी व्यवस्थेमध्ये राबतायत असा देखील प्रश्न ते विचारत आहेत. म्हणजे वरुण सरदेसाईंच्या कृपेनं किंवा त्यांच्या नेतृत्वामध्ये ही जी नावं ते घेत आहेत म्हणजे केतन कदम, पुणा पारेख, आदित्य झवेरी, डिनो मोरिया ही सगळी माणसं या जम्बो कोविड सेंटर्सचं व्यवस्थापन हाताळत आहेत. व्यवस्थापन इन द सेन्स या सगळ्या खरेदींच्यामध्ये किंवा व्यवस्था लावण्याच्यामध्ये, भाड्याच्यामध्ये ते सगळं ते काम बघत आहेत. तर हे कोणत्या अधिकारात ह्या सगळ्या जबाबदारीनं काम बघतायत असाही प्रश्न राणेंनी विचारलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर सरकारकडून मिळणं आवश्यक आहे. आणि जर मिळणार नसेल तर यात नक्कीच काहीतरी गडबड आहे अशी शंका घ्यायला वाव आहे. प्रत्येक जिल्हा स्तरावर होणारी खरेदी, किरायानं आणलेल्या वस्तू याची किंमत कोट्यावधींच्या घरात आहे. म्हणजे अगदी इमारती गल्ल्या सील करताना वापरलेल्या बांबू आणि पत्रे याची भाड्याची जर आपण विचार केला तर तो लक्षावधी रुपयांच्या घरात जातो. म्हणजे एक भाग सील करण्यासाठी साधारणतः 4-5 पत्रे आणि काही बांबू वापरले जातात. त्याचं भाडं हे आश्चर्यकारक आहे. अगदी कोविड सेंटरवरती घेतलेले फॅन म्हणजे त्या भाड्याच्या पैशामध्ये
एक 3 महिने 4 महिने कोविड सेंटर चाललं आहे, तर त्याच्या भाड्याच्या पैशामध्ये कितीतरी पंखे विकत घेता येऊ शकले अशी स्थिती आहे. म्हणजे अगदी CCTV कॅमेरे, पंखे, लाईट्स, बेड म्हणजे पलंग, लोखंडी पलंग, गाद्या, चादरी, उशा, त्याच्या खोळ, बेडशीट्स, या सगळ्या विषयांचं भाडं हे कमालीचं झालेलं आहे. आणि म्हणूनच कदाचित होम आयसोलेशनची प्रक्रिया बंद करून इन्स्टिट्यूशनल आयसोलेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यात अनेक संस्थांचं फावू शकतं. दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर असताना सुद्धा दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारांनी होम आयसोलेशनचा पर्याय निवडलेला होता. म्हणजे अगदीच गंभीर झालेल्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची परवानगी तिथे होती. पण आपल्याकडं आता सापडला की हॉस्पिटलाइज्ड किंवा कोविड सेंटरला अशा स्वरूपाची प्रक्रिया चालू आहे. म्हणजे ज्यांना सिम्पटम्स नाही आहेत, कोणती लक्षणं नाही आहेत, अशा रुग्णांनासुद्धा तिथे घेऊन जाऊन 8 दिवस 10 दिवस ठेवलं जात आहे. या सगळ्यामध्ये काही अर्थकारण आहे का हे देखील तपासलं पाहिजे. आणि हे अर्थकारण असेल तर याबाबत गांभीर्यानं विचार करायला हवा. ज्यांना लक्षणं नाहीत अशा व्यक्तींना होम आयसोलेशन देण्यामध्ये कुठला अडचण आहे, कुठली समस्या आहे हे देखील समजायला मार्ग नाही. प्रशासन या सगळ्या आपात स्थितीच्या नावाखाली सरकारी पैशाची पर्यायानं जनतेच्या पैशाची लूट करतं आहे का, हा देखील प्रश्न विचारला जातो आहे. आणि त्यामुळंच या सगळ्या आर्थिक कारणामुळंच मोठा प्रश्न पडतोय की या लॉकडाऊन घोषित करण्यामध्ये, बंद करण्यामध्ये सरकारी यंत्रणेचं हित आहे. आणि हे आर्थिक हित जोपासण्यासाठीच अशा स्वरूपाचे लॉकडाऊन घोषित केले जातात. अर्थात हे आरोप आहेत. यावर लोकांना काय वाटतं ते देखील समजलं पाहिजे. आपल्याही प्रतिक्रिया नक्की कळवा.